हे सध्या बैठक घेत आहेत। काल जो अपघात झालेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची सध्या बैठक सुरू आहे। घटनास्थळावरती 20 मिनिटे पंतप्रधानांनी पाहणी केली आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। या घटनेची तपशीलवार माहिती पंतप्रधानांनी या बैठकीमध्ये जाणून घेतली। अपघातस्थळावरून पंतप्रधानांनी रुग्णालयात देखील भेट दिलेली आहे। अपघातातल्या जखमींची विचारपूस केली आहे। जो एकमेव प्रवासी या सगळ्या अपघातातून बचावला त्याच्याशी देखील पंतप्रधानांनी संवाद साधला। रुग्णालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मिनिटे उपस्थित होते। घटनास्थळावर पाहणी करून ते रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी पोहोचले आणि त्यानंतर एक हाय प्रोफाईल बैठक आता पंतप्रधानांनी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांसोबत पोलिसांसोबत चर्चा केलेली आहे आणि या संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती जाणून घेतली आहे। जो एक प्रवासी बचावला त्याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलाय तेव्हाचे दृश्य आपण पाहतोय। या प्रवाशानं आपबीती घटना नेमकी कशी घडली, त्यावेळी काय घडलं, त्यानं काय पाहिलं, हे सगळं पंतप्रधानांना सांगितलेलं आहे। आणि ही बैठकीची दृश्य सध्या आपण पाहतोय। एक उच्चस्तरीय बैठक सध्या पंतप्रधानांच्या नेतृत्वात त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे। अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत पंतप्रधानांकडून। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहे आणि काय सूचना दिल्या गेल्याची शक्यता आहे? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली त्यामध्ये पूर्णपणे आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला। म्हणजे अगदी घटनास्थळी गेले, त्यानंतर जखमींची त्यांनी भेट घेतली। या सगळ्यामध्ये एक प्रवासी जो बचावला त्याच्याशी सुद्धा चर्चा त्यांनी केली आणि संपूर्ण घटना कशी घडली याची माहिती सुद्धा घेतली। काही यंत्रणांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर एक बैठक सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली, ज्यामध्ये विविध यंत्रणांचे अधिकारी, त्यासोबतच गुजरातमधील मंत्री, नागरी उड्डाण मंत्री अशा सगळ्यांची एक बैठक घेतलेली आहे आणि जी स्थिती उद्भवलेली आहे, जो अपघात झाला या सगळ्यानंतर आता परिस्थिती कशा प्रकारे नियंत्रणात आणायची किंवा काय नेमक्या सूचना दिल्या पाहिजेत, कशा प्रकारे नातेवाईक असतील, त्यासोबत जखमी असतील यांच्यावर कशा प्रकारे, जखमींवर कशा प्रकारे उपचार करायचे किंवा नातेवाईकांना कशा प्रकारे सहकार्य करायचं, या सगळ्या सूचना या पंतप्रधानांनी दिल्या असं कळतंय। एक साधारणपणे 1 ते 1.5 तास संपूर्ण आढावा घेतल्यानंतर काही सूचना या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं कळतंय। वेदांत, जखमींची विचारपूस झालेली आहे, त्याच्यानंतर बैठक झाली आहे, घटनास्थळाची पाहणी झाली, यापुढे पंतप्रधान कुठे जाणार आहेत, कुणाची भेट घेणार आहेत? असं सांगितलं जात आहे की विजय रुपाणी यांच्या घरी ते जातील, त्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील। मात्र अद्याप अधिकृत माहिती तशी मिळालेली नाहीये। मात्र संपूर्ण आपण दौरा बघितला तर महत्वाचं म्हणजे त्यांनी घटनास्थळी गेले, त्या ठिकाणी ज्या यंत्रणा तपास करत आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तपास कुठपर्यंत आलाय किंवा सध्या त्या ठिकाणी काय स्थिती आहे ते सगळं समजून घेतलं। त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा त्यांनी काही जखमी आणि जो एक प्रवासी बचावला रमेश विश्वास कुमार त्याच्या विरुद्ध चर्चा करून सगळी माहिती या सगळ्या अपघाताची त्यांनी घेतलेली आहे आणि सूचना सुद्धा या सगळ्या संबंधित दिल्या आहेत। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधानांची सध्या एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या जात आहेत आणि त्यानंतर ते कदाचित विजय रुपाणी यांच्या घरी देखील जाण्याची शक्यता आहे। कालच्या विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जे लंडनमध्ये आपल्या पत्नीला आणण्यासाठी जात होते आणि तो प्रवास त्यांचा शेवटचा ठरलाय। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची देखील पंतप्रधान भेट घेण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य घटनास्थळावरती जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला, घटना नेमकी कशी घडली, काय झालं हे त्यांनी जाणून घेतलंय। तर घटनास्थळाची पाहणी आणि जखमींची विचारपूस केल्यानंतर मोदींनी ट्विट केलंय, अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेनं आपण सगळे सुन्न झालो आहोत। एका झटक्यात झालेले एवढे मृत्यू शब्दात व्यक्त करता येणारी भावना नाही, असं मोदी म्हणाले। पंतप्रधान मोदींचं ट्विट आपण पाहूया। अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेनं आपण सगळे सुन्न झालो आहोत। एका झटक्यात झालेले एवढे मृत्यू शब्दात सांगता येणारे नाही। मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत, त्यांचं दुःख आपण समजू शकतो।
त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून येण्यासाठी अनेक वर्ष जातील. ओम शांती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट आपण पाहिलेलं आहे.